लहानांपासून मोठ्यांना आवडणारं ज्वारीचं पौष्टिक थालीपीठ कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण घेतला आहे 5 ते 6 मिरच्या, लसूण, जिरे, ओवा, तीळ, हिंगडी, मीठ आणि दुधी भोपळा जो आपण किसून घेणार आहोत। त्यानंतर मेथीदाणे अर्धा चमचे, उडीद डाळ 2 ते 3 चमचे, त्यानंतर ज्वारीचं पीठ 3 वाटी, 1 ते 2 चमचे तांदूळ पीठ आणि 1 ते 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ। तर इथे मेथी मंद आचेवरती भाजून घेणार आहे। तांबूस रंग येऊपर्यंत छान ही डाळ भाजून घेतलेली आहे। त्यानंतर मी ही डाळ आणि मेथीदाणे एकत्र मिक्सर करून घेणार आहे आणि त्याचं पीठ करून घेणार आहे। इथे मिक्सर करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता की मी हे बारीक पीठ त्याचं करून घेतलंय। त्यानंतर मिक्सरमध्ये घेतल्या मिरच्या, हिंगडी, लसणाच्या पाकळ्या, जिरे 2 चमचे आणि त्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे। मिरची आणि लसणामध्ये थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे जर मीठ टाकलं तर छान ती पेस्ट तयार होते। इथे मी मिक्सर करून घेतला आहे आणि मिरचीची आणि पेस्ट तयार झाली। त्यात कोथिंबीर घालून परत एकदा पेस्ट करून घेतली। तर इथे पिठामध्ये मी घेतला दुधी भोपळ्याचा खीस, 5 ते 10 मिनिटं आधी करून ठेवल्यामुळे थोडासा तो काळसर पडलाय। त्यात घेते तांदळाचं पीठ, त्यानंतर हरभरा डाळीचं पीठ, उडीद डाळ आणि मेथी डाळीचं पीठ, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि त्यानंतर तीळ, ओवा आणि मीठ हे सर्व एकत्र करून घेते। त्यानंतर मिरची आणि लसणाची पेस्ट मी ह्याच्यामध्ये ॲड करते, हिंगपूड टाकते। हे सर्व एकजीव करून घ्या आधी आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ, जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसं छान एक जास्त पातळ नाही होऊ द्यायचं, मीडियम असं पीठ मळून घेतलं। त्यानंतर एक स्वच्छ रुमाल धुवून त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसा एक गोळा तयार करून घेतला। तर इथे हा गोळा तयार झालेला आहे आणि आता मी माझं थालीपीठ छान थापून घेत आहे। इथं माझं थालीपीठ पूर्णपणे थापून झालेलं आहे आणि त्याला मी आता छिद्रे करून घेते आणि रुमालावरती साईडने थोडंसं पाणी सोडणार आहे, जेणेकरून थालीपीठ टाकताना ते रुमालाला चिकटणार नाही। तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मी आता माझं थालीपीठ टाकून घेणार आहे। पहिल्या थालीपीठाला थोडंसं तेल जास्त लागतं आणि ते चिकटत असेल तर वरतून जरा रुमालाला पाणी लावायचं। त्याच्यानंतर मी सर्व बाजूंनी तेल टाकणार आहे आणि जे मी मध्ये छिद्रे करून घेतले होते त्याच्यामध्ये पण तेल सोडणार आहे, म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटणार नाही आणि ते सर्वीकडनं व्यवस्थित भाजलं जाईल। हे थालीपीठ एकाच बाजूने भाजायचं असतं, दुसरी बाजू आपण पलटी करून भाजत नाही। अर्धा मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम छोटी करून आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत। वाफेवरती याला होऊ द्यायचं, एकच बाजू फक्त आपण भाजून घेणार आहोत आणि इथे माझं थालीपीठ आता तयार झालं। अशाच पद्धतीने मी बाकीचे पण सर्व थालीपीठ करून घेणार आहे। तर मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला